पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेड्यातील वेश्या व्यवसायाविरोधात आदिवासी समाज आक्रमक, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आदिवासी एल्गार महामोर्चाचा इशारा। शिंदखेडा शहरातील जुना चौगाव रस्त्यालगत असलेल्या कथित वेश्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणात संबंधित मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून वेश्या व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी दीपक अहिरे, संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच तथा माजी नगरसेवक शिंदखेडा तसेच आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून शिंदखेडा शहरातील भरवस्तीत अनेक वर्षापासून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। या परिसरात वारंवार गंभीर घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। निवेदनात नमूद केल्यानुसार 9 मे 2026 रोजी एका इसमाची निर्गुण हत्या करून मृतदेह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाजवळ फेकण्यात आल्याची घटना घडली। या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली असता मृत व्यक्तीची ओळख संजय भगवान भिल अशी पटली। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांसह समाज बांधवांकडून करण्यात आली आहे। तसेच संबंधित मारेकरी अजूनही मोकाट फिरत असून पोलिसांकडून ठोस तपास होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। जुना चौगाव रस्त्यालगत एका शाळेजवळील परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायामुळे वारंवार गुन्हेगारी घटना घडत असल्यानं हा व्यवसाय त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शिंदखेडा पोलीस स्टेशनला यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून तरी देखील कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे। या प्रकारामुळे शहराची बदनामी होत असून यामागे कोणाचं राजकीय संरक्षण आहे का असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आलाय। आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास शिंदखेडा शहरात हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाचा आदिवासी एल्गार महामोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। जवाहर जिंदाबाद दीपक अहिरे, समाज विकास मंचाचा संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष, धुळे जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब धुळे यांना लेखी निवेदन तक्रार देण्यात आली। शिंदखेडा शहरात भरवस्तीत जे व्यवसाय सुरू आहे, काही राजकीय लोकांच्या आशीर्वादाने ते तात्काळ बंद होण्याबाबत असे साहेबांना दिली। कारण दिनांक 9 मे रोजी तिथं एक आदिवासी तरुणाचा घातपात करण्यात आलेला आहे। घातपात करून त्याची मृत्यू करण्यात आलेला, मर्डर झालेला आहे। त्या दिवशी आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला लेखी तक्रारही दिलेली आहे, परंतु शिंदखेडा वेश्यालयावर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही सन्माननीय SP साहेबांना, धुळे पोलीस अधीक्षक साहेबांना लेखी तक्रार दिली का ते तात्काळ बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही आदिवासी समाज धुळे जिल्ह्यातून एकत्र होऊन शिंदखेड्याला त्या स्पॉटवरून जिथं आदिवासी युवकाची हत्या करण्यात आलेली आहे वेश्या व्यवसायालयात शिंदखेड्याला, तिथून भव्य मोर्चा शिंदखेडा पोलीस स्टेशनपर्यंत काढू। त्यांच्यावर वेश्या व्यवसाय चालणारा जो मालक आहे त्या मालकावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत। परंतु आत्तापर्यंत 14 मे झालं तरी वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणून आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली, निवेदन दिलं तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होईल। इथं जर कारवाई झाली नाही तर नाशिक परिक्षेत्र, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक DIG साहेबकडे नाशिक येथे आम्ही जनआंदोलन उभं करायला आपले जवाहर जिंदाबाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा